अहिल्यानगरात घरकुल योजनेसाठी रिपब्लिक सेनेचे निवेदन, वंचितांना घरे देण्याची मागणी। अहिल्यानगर शहरातील गोरगरीब नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून घरकुल योजनेपासून वंचित असल्याने त्यांना तत्काळ महानगरपालिकेच्या घरकुल योजनेत समाविष्ट करण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। सध्याच्या परिस्थितीत सर्वसामान्य व गरीब नागरिकांना घर घेणे तर दूरच साधी जागा खरेदी करणेही कठीण झाले आहे। त्यामुळे महानगरपालिकेकडे वारुळाचा मारुती व काटवण खंडोबा परिसरात पडून असलेल्या मोकळ्या भूखंडावर घरकुल योजना राबवून गरजू कुटुंबांना कायमस्वरूपी निवारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। महापालिकेने यापूर्वी सन 2012-13 व 13-14 मध्ये याच ठिकाणी घरकुल योजना राबवून अनेक गरीब कुटुंबांना घराचे वाटप केले होते। त्याच धर्तीवर पुन्हा प्रकल्प राबविल्यास हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल असे निवेदनात नमूद करण्यात आले। एकात्म गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमाच्या फेज 1 व फेज 2 अंतर्गत पूर्वी लाभार्थ्यांना सदनिका देण्यात आल्या होत्या। मात्र गेल्या 10 ते 12 वर्षापासून महापालिकेकडून कोणतीही नवीन घरकुल योजना राबविण्यात आलेली नाही, याकडेही लक्ष वेधण्यात आले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणीही घरकुलापासून वंचित राहणार नाही अशी घोषणा केली असताना स्थानिक पातळीवर त्याची अंमलबजावणी होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली। तसेच बोल्लेगाव गांधीनगर रोडवरील मस्के कॉलेज परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या सुशोभीकरणासाठी मंजूर निधीचा तत्काळ वापर करून अतिक्रमणे हटवून काम लवकर पूर्ण करावे अशीही मागणी करण्यात आली। यावेळी सुनील शिंदे, सुनीता शिंदे, बाळासाहेब वाघमारे, नेहा जावळे, सविता कवडे, बबिता शिंदे, कावेरी उल्हारे, रतन भोसले, वैशाली शिरसाट, मंगल बारकाडे, पोपट रोकडे यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिपब्लिकन सेना या नगर शहरामध्ये घरकुल योजना महापालिकेतर्फे व्हावा अशी आणि या ठिकाणी प्रयत्नशील आणि 100% करत आहोत। निवेदन वगैरे देणं असेल किंवा काही गोरगरिबांचे ज्यांना घर नाही असं सर्वांचे चौकशी करून यांना सामावून घेऊन महापालिकेला याच्यापूर्वी आम्ही आयुक्त साहेब निवेदन दिलं। आज आम्ही जिल्हा अधिकारी साहेब यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं की या नगर शहरामधील महानगरपालिकेतर्फे घरकुल योजना की जी पूर्वी 12, 13, 14 मध्ये जी राबवली होती तीच ही घरकुलाची योजना या नगर शहरामध्ये वारुळाचा मारुती असून काटवण खंडोबा असून या ठिकाणी महापालिकेने राबवावं जेणेकरून सर्वसामान्यांना त्या घरकुलाचा लाभ घेता येईल असे या ठिकाणी आम्ही जिल्हा अधिकारी साहेबांच्या निदर्शनास आणून दिलं। आणि आम्ही 29 एप्रिलला मुंबई या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी सर्व लोकांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना भेटून देखील त्यांच्या सुद्धा निदर्शनास आणणार आहे की या नगर शहरामध्ये गेल्या 10 ते 12 वर्षापासून घरकुल योजना राबवली गेली नाही, तर घरकुल योजना त्या ठिकाणी राबवली तर या घरापासून वंचित असणाऱ्या लोकांना त्या घरांचा त्या ठिकाणी लाभ घेता येईल। महानगरपालिके इथं निवेदन घेऊन आलेलो होतो। बोलेगाव गांधीनगर आणि मस्के कॉलेजच्या बाजूला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुशोभीकरण करण्याचं अजूनपर्यंत काम झालेलं नाहीये। आता 14 एप्रिल आलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळे जे आहेत नगरवासीय तर त्यांच्या यांनी सांगतोय की लवकरात लवकर ते 14 एप्रिलच्या अगोदर ते सुशोभीकरण करण्यात यावं आणि जे घरकुल पासून वंचित आहेत सगळे लोक त्यांना पण घरकुलाची स्कीम भेटून जावी ही विनंती। 2 वर्षापासून आम्ही घरकुलच्या मागे लागलेलो आहोत। ज्या गोरगरिबाला अक्षरशः घर नाही राहायला त्यांच्याकरता आम्ही झटत आहोत। त्यांना घर भाडं भरू का मुलांचं शिक्षण करू का मुलांचा दवाखाना बघू का घर भाडं भरू शे लोकांच्या डोक्यात ये नाही महापालिकेच्या का हे लोक गोरगरीब हे कसे राहत असतील कसे नाही, यांना घरकुल द्यावा का नाही द्यावा। महापालिकेत निधी एवढी पडलेली आहे तर ते निधी कुठे जाते हे तपास नाही काय। त्या निधीमधून आजच्या मीटिंग मध्ये घरकुलाचा विषय महापालिकेने जरूर 100% घेतला पाहिजे गोरगरिबासाठी। हेच माझं बोलणं समाप्त करतो।